गेला होता, परंतु ताकद जबरदस्त जबरदस्त ताकदीच्या जीवावरती यावेळेला मात्र गुणांची कमाई करून जातो राज जंगम कोर्टच्या बाहेर. प्रतीक गावंड आणि राज जंगम पहिले 2 पॉइंट शिकार ठरलेत मिथून मोकलचे. मात्र सर आपण पाहतोय 2 सेमीफायनल सुरू झाल्या. 4 संघामध्ये एक अलिबाग तालुक्यातील संघ शिवाई बांधण, 2 पेण तालुक्यातील संघ अर्थात टीबीएम कारावी आणि नवतरुण कारावी आणि एक रोहा तालुक्यातील संघ भैरवनाथ यशवंत. दर्शन भिंगेची डुबकी आपण बघितले, साखरी तोडले, छेद तोडला आणि डुबकी मारून आपल्या कोर्टवरती परतलाय. 2 पॉइंटची कमाई केले. जिथे दर्शन भिंगे विरुद्ध मिथुन मोकल हा सामना पण बघतोय. 2 रायडर 2 संघामध्ये जिथे अप्रतिम केलं. मिथुन मोकल टिपले यशस्वी चढाई. इकडून 2 आले, तिकडून 2 गेले. इतका जवाब 70 से. अशी सेमीफायनल पाहिजे. भरपूर जणांच्या थंड्या उडणार. सामना सुरुवात तर छान झाली. बघूया काय पुन्हा एकदा दर्शन. बोनस पॉइंट आता ऑन आहे. जबरदस्त किक पाहायला मिळते. बघूया आता मात्र शुभम चुकी करेल की स्ट्रोकला पडेल. अथर्व प्रयत्न छान. 2 गोल मारला तर देणार असे प्रामाणिक खेळाडू हा मित्रांनो. बघा आतापर्यंत 4 रेड झाल्या. 4 रेड वरती 2-2 पॉइंट. इकडे 8-8 पॉइंट आलेले आहेत. 8 इकडे 4 तिकडे 4. 2 पॉइंटनी सुरुवात झाली. बघा दोन्ही बाजूला अप्रतिम केल. राज पाटील कोरोना दारो बाजार टर्निंग पॉइंट खेळाडू आया. कधी गुणांची चोरी करेल सांगू शकत नाही. शर्यष्टी बघा परंतु डिफेन्सिव्ह खेळली. सुंदर अशी खेळी असते या खेळाडूची. रांगण क्रमांक 2 वरती रोशन मडवी रेड वरती आहे. नेपाळी व्यक्तिमत्व सुद्धा खुश होता. आनंद प्रत्येकाला घेऊ द्या. जबरदस्त रनिंग हँड टच. क्रीडांगण क्रमांक 2 वरती आपण बघतोय रोशन मडवीने त्या ठिकाणी रनिंग हँड टच केला आणि पॉइंट प्राप्त केला आपल्या संघासाठी. अप्रतिम जबरदस्त फुटबॉल. राज जंगमची क्रीडांगण क्रमांक 1 वरती पहिली रेड. या सेमीफायनलच्या मॅच मध्ये पहिला रेड साठी येतो राज जंगम. जिथे बोनस ऑफ आहे. 5 डिफेन्स आणि राजची रेड. वाह जबरदस्त पॉइंट. अप्रतिम पॉइंट या ठिकाणी राज जंगम प्राप्त करतोय. गुणफलक काय छान चाललाय. 5-4. मिथुन मोकल हा वनवा भिजलेला दिसतोय परंतु कधी पेट गेले सांगू शकत नाही. हो संजीवनी मिळाली. मिथुन मोकलला संजीवनी देतोय. हेच कार्य वारंवार तिकडे स्प्रिंग आहेत नक्कीच या खेळाडूच्या. हनुमान उडी पाहायला मिळेल. मिथुन मोकल थांबायला तयार नाही. अनस्टॉपेबल. 2 रेड 4 पॉइंट आतापर्यंत मिथुन मोकलने सक्सेसफुल रेड केला आतापर्यंत. आणि 3री रेड वरती मिथुन मोकल बोनसचा प्रयत्न. या ठिकाणी दर्शन भिंगे आणि त्याच प्रतीक गावांच्या अगदी चढून प्रयत्न केलेला आहे मात्र यश मिळत नाही. रिक्त हाताने परतला. मिथुनची पहिली रिक्त रेड. आतापर्यंत 3 रेड वरती 4 पॉइंट मिळवले सेमीफायनलमध्ये मिथुन मोकलने. आणि त्याचबरोबर आपण बघतो राज जंगमने आतापर्यंत 2 सक्सेसफुल रेड केल्या. 3ऱ्या रेड वरती राज जंगम या मॅच मध्ये शिवाई बांधण संघाचा वेगवान बॅककिक मध्ये पॉइंट प्राप्त करण्याची क्षमता असणारा राज जंगम आपण बघतोय. टोटलचा प्रयत्न मिथुन वरती आक्रमण होता मात्र यश मिळत नाही आहे. रिक्त हाताने परत काय. 4थी रेड मिथुन मोकलची या मॅच मध्ये 4 पॉइंट्स आघाडीवरती मिथुन. सेमीफायनलच्या मॅच मध्ये पुन्हा एकदा बोनस होणार आहे. 6 क्षेत्ररक्षक 7 डिफेंडर्स मैदानात. अँकल होल्ड बसलाय. इथे मात्र मिथुनला रोखणे कठीण जातोय.
मिथून पुन्हा एकदा 3 गुणांची सुपर रेड करतो. वा लाजवाब. 7 पॉइंट आतापर्यंत मिथून मोकलने सेमीफायनलच्या मॅच मध्ये प्राप्त केले. 4 रेड त्यांनी टाकले आणि 4 रेड वरती 7 गुणांची कमाई केली. सुपर रेड घेऊन या मॅच मध्ये मिथूनचं वादळ रोखणे कठीण आहे सर. आपण बघतोय मात्र सर पहिल्या सामन्यापासून मिथून मोकलचा गेम आपण पाहतोय. प्रत्येक सामन्याकडे त्याच्या रेडची जी काय उंचाई ती वाढत चाललेली. आता सुद्धा सुपर रेड ती सुद्धा शिवाई बांधन संघाच्या विरोधात आणि ती सुद्धा सेमीफायनल मध्ये खरोखर अप्रतिम गुणवान असा खेळाडू सिद्ध करायला जर का आपण गेलो तर खऱ्या अर्थाने रेडच्या माध्यमातून आपण पाहतोय की मोकल जेव्हा जेव्हा रेडवर जातोय 1 2 गुण 3 गुण कधी बोनस हे सतत धावफलक हलता ठेवतोय. आणि आता सुद्धा त्याने आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये नेऊन सोडलेला आहे. कारण 5-8-3 गुणांची आघाडी. जबरदस्त. दर्शन भिंगेचा हा जंप मारून पॉइंट बघतोय आपण. बघतोय कव्हर वरती आक्रमण केलं होतं. जो राईट लेफ्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक होता जर्सी नंबर 9 त्यावरती जंप लगावला हँड टच केला आणि मात्र पॉइंट प्राप्त केला. दर्शन भिंगे आतापर्यंत सक्सेसफुल रेड त्याच्या नावावरती आहेत. पुन्हा एकदा आता मात्र मिथून मोकल 400 डिफेन्स 400 डिफेन्स मध्ये पॉइंट मिळवणे अत्यंत कठीण आणि त्या स्थितीमध्ये मिथूनची वेळ चालू आहे. 2 वेळा राजचंद्रांनी चुकी केली होती. ऍडव्हान्स टॅकलसाठी गेला होता आणि त्यामध्ये पॉइंट गमावले होते. परंतु आता कुठलीही चुकी करत नाही राजचंद्र. पुन्हा एकदा रेड वरती असेल पॉइंट पाहिला तर या ठिकाणी 8-6 कारावी संघ 8 वरती 6 गुणांवरती आहे. या ठिकाणी बांधन संघ राजचंद्रनची रेड 6च डिफेन्स बोनस वाहन राजचंद्रन रेड वरती रिंग त्या ठिकाणी परततोय खाली आता मी परततोय. पुन्हा एकदा 4चा डिफेन्स बोनस नाही आहे ऑफ आहे आणि मिथून रेड वरती. खेळांतर क्रमांक 2 वरती आपण बघतोय त्या ठिकाणी हार्टची रेड सुरू आहे. दर्शन भिंगेवरती आक्रमण केलं बघा. दर्शन भिंगेला टिपलाय. दर्शन भिंगे आउट होतो. आणखी एक पॉइंट मिथूनचा. 8 पॉइंट सेमीफायनल मध्ये 5 रेड मिथूनच्या आणि 8 पॉइंट लाजवाब. आज सुपर 10 नक्कीच होऊ शकतोय. या ठिकाणी आपण जर सेमीफायनलचा विचार केला तर सुपर 10 करण्यासाठी अगदी जवळ आलेला आहे तो मिथून मोकल. 5 रेड मध्ये 1 रिक्त रेड आणि 3-4 सक्सेसफुल रेड आपण बघितला. बोनसची कमाई केली या ठिकाणी राजचंद्रनने. 1 बोनस गुणफलक आपण बघितला तर 7-9 अशा प्रकारे 2 गुणांनी आघाडीवरती मिथून. सुपर टॅकलचा मोठा अँकर होल जंप लगावला होता. परंतु या ठिकाणी एक आणखीन पॉइंट 9वा पॉइंट 6 रेड 9 पॉइंट मिथून मोकल. क्या जबरदस्त स्टॅमिना. वारंवार रेड सलग रेड करण्याचा स्टॅमिना मिथूनकडे आहे आणि सक्सेसफुल रेड करण्याचा स्टॅमिना आहे. मात्र सर आपण सेमीफायनलचा सामना सुरू झाल्यापासून पाहतोय की राज जंगम वर्सेस मिथून मोकल असा हा सामना खऱ्या अर्थाने पाहायला मिळतो. मात्र त्याच्यामध्ये सक्सेस होताना दिसतो तो मिथून मोकल. कारण अजून राज जंगमला तितकासा सूर सापडलेला नाहीये. ज्या पद्धतीने मिथून मोकलच्या चढाईचे जर का गुण पाहिले आपण तर राज जंगम पेक्षा कितीतरी पटीने जास्त गुण आहेत. म्हणजेच सध्या तरी चढाईच्या मध्ये बादशाह म्हणून या सेमीफायनल मध्ये मिथून मोकल ठरतोय. सर आपण बघितलं तर 10 पॉइंट मध्ये 9 पॉइंट वरती आहे मिथून मोकल आणि ऑल आउटच्या नाव मुश्किलीवरती. सुपर टॅकलचा मोठा आणि सुपर टॅकल होणार का. जबरदस्त ताकद मात्र लाला लाजवाब. टाळ्या 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 होऊन जाऊ द्या. कमालीचा संघर्ष काही क्षेत्ररक्षण इथून मोकल याचा वारू रोखला गेला. सुपर टॅकल 2 गुण. क्रीडांगण क्रमांक 2 वरचा पहिला हाफचा गुण सर्वांचा. किती गुणांची आघाडी त्या ठिकाणी आहे. ऑफिशियल आघाडी कोणाकडे आहे. 3 गुणांची आघाडी. तिकडे 3 गुणांची आघाडी आहे. क्रीडांगण क्रमांक 2 वरती आपण यशवंत कार हा संघ आघाडीवरती आहे पहिल्या हाफ मध्ये. आता मात्र सर या ठिकाणी थोडीशी संधी आहे ती शिवाई बांधनला. कारण कोर्टच्या बाहेर मिथून मोकल आहे. जितका वेळ मिथून मोकल कोर्टच्या बाहेर राहील तितका फायदा
हा शिवाय बांधणला होणार आहे आणि 7 जणांमध्ये आम्ही पकडू शकलो नसलो तरी आम्ही 2 जणांमध्ये पकडू शकतो हे राज जंगमने सिद्ध केलंय जी पकड मिथून मोकलला केली जबरदस्त लाजवाब 9 पॉइंटच्या नावावरती 6 रेड मध्ये तो पहिल्यांदा बाद झाला परंतु सक्सेसफुल रेड आता मात्र या ठिकाणी सुपर टॅकलचा मोका आहे गुणफलक पाहिजे तर आपण या ठिकाणी पहिला हाफ आणि पहिल्या हाफ मध्ये एक मात्र गुणाने कारागी संघ आघाडीवरती आहे तर क्रीडाकंडाचा 2 वरती यशवंत खार हा 3 गुणाने आघाडीवरती ईव्हीएम कारावीच्या विरुद्ध आपण तिकडे पाहतोय त्या ठिकाणी रोशन मलबे आणि हर्ष यांच्या चढा या रेड अत्यंत जबरदस्त रेडच्या जीवावरती 3 गुणांची आघाडी जरूर तिकडे घेतली आहे सेबन सामना असाच व्हायला पाहिजे रंगतदार अतितडीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतो ग्राउंड नंबर 1 वर पहिल्या हाफच्या एंड नंतर गुणफलक 9-10 म्हणजे 1 गुणांची माफक अशी किरकोळ अशी आघाडी कारावी संघाकडे अर्थात ही आघाडी ही 1च गुणांची ठेवण्यामध्ये यशाचा सिंहाचा वाटा म्हणजे राज जंगमचा आहे कारण अन्यथा गुणफलक आपल्याला 7-10 6-10 असा पाहायला मिळाला असता मात्र 9-10 मात्र राज जंगमला आता दुसऱ्या हाफमध्ये अटॅकिंग गेम करावा लागेल जर अंतिम सामन्यामध्ये आपला संघ पोहोचायचा असेल तर म्हणजे अगदी शेवटपर्यंत या सेमीफायनल मध्ये फायनल कोण कुठला संघ खेळेल हे अजून सुद्धा आपल्याला निश्चित होऊ शकत नाही एवढे चारही संघ तमिळ या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळतात आता कमालीचा संघर्ष बघा राज पाटील याचा गुणांची चोरी केली जाईल मी म्हटलं राज पाटील 3-2 मध्ये गुणसंख्या मिळवणारा चोरी करणारा जासूस चोर आहे संजीवनी येतोय पुनश्च एकदा दोघांचं पार्टनर फिरवतोपर्यंत या ठिकाणी आपण राजने पॉइंट मारलेला बघितला त्याला प्रत्युत्तर राज जंगमचा राज विरुद्ध राज जंगम राज पाटील विरुद्ध राज जंगम ही लढाई आपल्याला बघायला मिळेल या मॅच मध्ये 11-9 2 गुणांनी आघाडीवरती कारावी बोनस वसूल केला अर्थात मला वाटतं या ठिकाणी राज पाटीलच्या अगदी जवळ बोनस मारण्याचा प्रयत्न आणि यशस्वी प्रयत्न असेल मला वाटतं ऍडव्हान्स केला होता नियंत्रण चुकलं आणि त्याच वेळेला राज संघ मात्र या ठिकाणी 2 गुणांचा स्कोर लेवल बरोबरीमध्ये आणला स्कोर या ठिकाणी टफ फाईट मॅच रोमवर्ष काट्याची टक्कर एक झुंज लढाई आपण या ठिकाणी पाहायला मिळतोय मिथून मोकल 300 डिफेन्स मध्ये यावेळेला दुसऱ्यांदा सुपर टॅकर बनतोय 2 गुणांची कमाई होतोय मिथून मोकल मात्र खूपशा बाहेर 9 गुणांचा तो आघाडीवरती आहे मात्र 10वा सुपर टॅकरचा पॉइंट मिळवताना तो मात्र 2 वेळा बाद झालाय मात्र रुपेसर आपण पाहतोय की राज जंगमने संपूर्ण ताकद पणाला लावलेली आहे आणि सामन्याची सूत्र एकट्याने खांद्यावर घेतलेली आहेत ज्या पद्धतीने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न शिवरायांनी पूर्ण केल्यानंतर तेच स्वप्न अंगा खांद्यावर झेललं पेललं ते दुसरे छत्रपती संभाजी महाराज याची आठवण नक्कीच राज जंगमचा खेळ पाहिल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतंय जो संघ पहिल्या हाफ मध्ये पिछाडीवर असताना राज जंगमने जो काही अप्रतिम असा खेळ करत आहे एक अटॅकिंग गेम म्हणता येईल आणि मिथून मोकलला 2दा पकड करून सामना रंगतदार अवस्थेमध्ये आणलेला आहे पुन्हा एकदा गुणांची चोरी होईल का राज पाटील कडून आणि राज यशस्वी होत असताना काही क्षेत्ररक्षण झालं शिवाय बादलने कमाल केली तारीफ करावी लागेल जबरदस्त ब्लॉक अगदी लाईन वरती ब्लॉक जर्सी नंबर 1 ने ब्लॉक केला आणि त्यानंतर या ठिकाणी राज पाटीलला पहिल्यांदाच कोर्टच्या बाहेर बघा मिथून मोकल 2 वेळा कोर्टच्या बाहेर गेला राज पाटील आतापर्यंत कोर्टवरती होता परंतु राज पाटीलला आता मात्र कोर्टच्या बाहेर केलेला आहे पहिल्यांदाच राज पाटील मिथून आणि आणखीन एक डिफेंडर्स असे 3 खेळाडू कोर्टच्या बाहेर बघायला मिळतात गुणफलक जो जिथे बॅकफुट वरती होता जिथे बांधण संघ तो मात्र आघाडीवरती 3 गुणांच्या दोन्ही सेमी लाजवाब तिकडे पण गुणफलक बघा आणि हा सुद्धा किती आहे 15-13 किती 14-11 कमाल आहे कोण जिंकेल अंदाज राहू शकत नाही शेवटच्या सेकंदाला सामना बाई 5-5 रेडवर सेमी नाही गेल्या म्हणजे झालं आता मात्र दर्शन होते
दोन्ही वादळ मैदानाच्या बाहेर अथर्व पाटील आणि शुभम मोकल यांच्या खांद्यावर आता पूर्ण जबाबदारी असणार आणि राहुल मोकल या प्याद्याचा वापर आता केला जाईल. वजीर जरी गेला असला तरी एक प्यादा सुद्धा इतिहास बदलू शकतो. आता मात्र राहुल मोकल जो आणखी एक त्यांचा रायडर आहे, तिसऱ्या क्रमांकाचा रायडर जो राहुल मोकल, ज्या वेळेला मिथून बाद झाला, ज्या वेळेला राज बाद झाला, त्यानंतर तिसरा जो रायडर पाहिजे असतो तो रायडर म्हणजेच राहुल मोकल या ठिकाणी नवसंजीवनी देण्यासाठी असेल. कारण त्यांचा आणखी एक चांगला रायडर म्हणजेच नवसंजीवनी देणारा रायडर म्हणजे राहुल मोकल. रिक्ताकडे परतलाय. पुढे फलक पाहिलं तर 14-11 3 गुणांच्या आघाडीवरती शिवाई बांधर हा संघ आपण बघतोय. अत्यंत सुंदर मॅच क्रीडांगण क्रमांक 2 वरती सुद्धा चालू आहे. तिकडे बघा रोशन मडवीची रेड आहे आणि साखरी तोडले. वेग बघा, वेग बघा, वेगाचा वाशा रोशन मडवी. म्हणजे अगदी वाटतं सर स्विमिंग पूल मध्ये अगदी डायव्ह मारले की काय, सूर मारले काय, अशा पद्धतीची सूर होते ती. आत्महत्या याला म्हणावी लागेल. वेग खूप होता आणि वेगामुळे या ठिकाणी मात्र संतुलन गमावलं आणि त्या ठिकाणी दर्शन भिंगे मात्र शॉकआउट झालाय. आता मात्र राहुल रेडवरती राहुल मोकलची रेड, सावध संयमी रेड, रिक्त रेड करण्याचा प्रयत्न. सुमित सारखा कोपरा रक्षक, राज जंगम सारखा तुफानी रेडर, तर क्रीडांगण नंबर 2 वरचा सामना सुद्धा काय सांगेल. कोण रिस्क घेणार. अजून सुद्धा संधी आहे या ठिकाणी बांधन संघाला, कारण प्रमुख 2 रायडर बाहेर आहेत आणि अशा वेळेला राज जंगमची रेड आहे. सावध पवित्रा 5 डिफेन्स बोनस ऑफ आणि त्यावेळेला रिक्त रेड करण्याचा प्रयत्न करतोय. सावध पवित्र आहे कारण कुठेही घाई करायची नाहीये, गडबड करायची नाही, कारण 2 रायडर बाहेर आहेत आणि अशा वेळेस मात्र यावेळेला राहुल मोकल रेड होती. तुझा मोबाईल चार्जिंगला टू आवर डाय मरूया मरू अशी रेड असणार आहे. अर्थात जिवंत आला तर एक रायडर जिवंत होईल आणि आत्महत्या झाली तर या ठिकाणी आपण बघतोय अप्रतिम लाजवाब डिफेन्स होतोय. राहुल मोकल कोर्टच्या बाहेर, 3 रायडर जे प्रमुख रायडर आता कोर्टच्या बाहेर आणि आता डिफेंडर्स मैदानात असतील. 4 डिफेंडर्स आहेत या संघामध्ये. 15-12 3 गुणांचा लीड. मात्र सर आपण पाहतोय की राज जंगम प्रत्येक ठिकाणी आपला खेळ उंचावतोय. मग रेड असेल, पकड असेल, कव्हर असेल, कुठेही कमी पडत नाही आहे आणि संघाला हळूहळू पुढे पुढे 1-1 2-2 गुणांनी नेतोय. संघ मजबूत स्थितीमध्ये नेण्यामध्ये एक सिंहाचा वाटा राज जंगम निभावतोय. कारण 15-12 पहिल्या हाफच्या समाप्तीनंतर 1 गुणांनी पिछाडेवर असणारा शिवाई बांधन संघ आता मात्र 3 गुणांची आघाडी घेऊन एक मजबूत स्थितीमध्ये. आता मला वाटतं या थर्ड रेड वरती सामना केला जाईल की काय असं चित्र दिसतोय. वेगवेगळ्या रणनीती आखल्या जातात, प्लॅनिंग केलं जातं या मॅच मध्ये, जिथे राज जंगम वेगळ्या प्लॅनिंग मध्ये आहे परंतु प्रतिस्पर्धी तारावी संघ सुद्धा वेगळा व्यूहरचना आखत आहे. क्रीडांगण नंबर 2 चा गुणफलक झगमगतोय. नाजूक परिस्थिती, रोशन मडवी मैदानात ऑनलाईन चढाईसाठी. बघूया गुण टिपतोय का, प्रयत्न छान आहे, यशस्वी होईल का. 16-15 का 1 गुणांची आघाडी. बोनस आहे, गुणांची चोरी करतोय. आता मात्र 17-15 15-12
राजू जंगम वा उडता राज मैदानात थायबा अथर्व पाटीलचा वापर केला लकी पॉइंट मिळेल का खोलवर चढाईचा मानस आणि मिथून मोकल मैदानात आता सामना काय होईल जीवनदान वादळ मैदानात पुन्हा आता घुंगवणार एक चुकी किती महागात ठरू शकतो सामना जरी 13-16 असला 3 गुणांनी आघाडी असली तरी मिथून मोकळ मात्र बऱ्याच वेळानंतर कोर्टवरती आलाय जो बराच वेळ कोर्टच्या बाहेर होता ज्या एक वेगळ्या रणनीतीने मिथूनला बाहेर ठेवलं होतं ते मात्र आता सक्सेसफुल होत नाहीये राजजंगमची रिक्त रेट 5चा डिफेन्स आणि बोनस वापरताना मिथून काय करतोय आता खतरनाक खेळी दोन्ही संघांकडून पाहायला मिळेल मिथून मोकल हाहाकार घालेल का हो आता मात्र टिकलाय राज जंगमला एक चुकी विषय हो संदेश पाटील टिकतो एक खेळाडू तिकडे सुद्धा बघा हृदयाचे डोके वाढवणारा सामना रोशन मडवी झुंज देतो विजयाचा ललकार शेवटचा मिनिट बाकी किती बरोबर का 19 बघूया काय करेल संयम शांतता कार्यक्रम कुणाकडे सुटतो राजरगामध्ये एक वरती आता मात्र नवीन रायडर आपण बघतोय जो पहिली रेड करतो या मॅच मध्ये पहिल्या रेड साठी अर्थात रायडर त्यांचे प्रमुख बांधव आहेत आणि मग आता त्या 12 नंबर जर्सी आहे त्याच्यावरती ही जबाबदारी आहे अगदी सावध रेड करण्याचा प्रयत्न तिकडे तू बाय काही सेकंदाचा कालावधी बाकी महत्वाची चढाई असेल आता मात्र गुणफरक आहे हो एक गुण